हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळच्या 8:30 वाजलेला आहे. सगळ्याला नाश्ता करायचा आता आणि नाश्त्यासाठी मी बनवणार आहे आता मस्तपैकी गरमागरम डोसे. आणि डोशाचं पीठ हे बाहेरून आणलेलं आहे का तुम्ही घरी पीठ वगैरे बनवलं नाही आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझी 2 दिवस झाला तब्येत खराब आहे. जरा एकदा दोनदा मी गोळ्या खाल्ल्यात आणि गोळ्या खाल्ल्यानंतर थोडासा आराम पडला आहे मला, का तर मला इतकं माझं डोकं वगैरे जड झालं होतं. सर्दी झाली होती. सर्दीनं एकदम नाक असं जाम झालं होतं आणि पुसून पुसून नाकाची पूर्ण आग उठली होती. तर माहीत नाही वातावरण असं आहे की कधी नीट होतं कधी खराब होतं काय समजूनच गेले. आणि त्यांनी सर्दी कधी खोकला कधी काय काय व्हायला लागले. शिवाय सर्दी खोकला हे पावसाळ्यामध्ये येतो, पण आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्दी खोकलाही यायला लागलेला आहे सगळ्यांना. तर कधी काय होईल हे सांगताच येत नाही माणसाला म्हणा. तर चला आता पटापट मी चटणी तर बनवून झालेलं आहे. आणि हे पीठ ना बाहेरून आणलेलं पीठ मला बिलकुल आवडत नाही. कशासाठी? ह्याच्यामध्ये बराचसा सोडा वगैरे मिक्स असतो आणि त्याच्यासाठी ह्याचे डोसे ना बिलकुल व्यवस्थित होत नाही आहेत. का तर आपण जसे नॉर्मली घरी पीठ बनवतो ना त्याचे डोसे कसे एकदम कडक होतात, पण हे सोडा मिक्स केलेला असतं त्यामुळे हे डोसे ना आपण असं फिरवलं ना तर त्याच्यामध्ये थोडे थोडेसे असे एकदम जाडसर राहतात आणि ते व्यवस्थित होत नाही आहेत. त्याच्या तर ह्या पिठामध्ये ना उडदाची डाळ कमी असते, तांदूळ जास्त असते, शिवाय ह्याच्यामध्ये सोडा वगैरे असतो. त्याच्यासाठी पीठ काय होतं फुगीर दिसतं आणि त्याला ऐकणाऱ्याला हे परवडते का तर खूप जास्त फुगीर पीठ दिसतं आणि वजनाला सुद्धा जास्त भरतं. तर हे किलोवर विकतात पीठ. तर आपण सुद्धा कधीतरी अडचणीला हे पीठ आणतो आणि आम्ही सुद्धा तेच केलेलं आहे. रात्री सचिन आणून ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं हे पीठ आणि सकाळी मी आता डोसे बनवते. तसे डोसे एवढे बी वाईट होत नाही आहेत, पण चांगले बी होत नाही. ठीक आहे. तर जे आणतात ना त्यांना माहीत पडत असेल की हे डोसे कसे होतात. तर चटणी मस्त आहे, टेस्टी आहे. तर चला मस्तपैकी पटापट डोसे बनवते. आणि शिवाय हे डोसे खायला गरमच चांगलं लागते, थंड झाल्यानंतर बिलकुल चांगलं लागत नाहीत. कोणते पण डोसे पण आपण घरी जरी बनवले तरी डोसे खायला गरम गरमच चांगलं लागतात, थंड बिलकुल चांगलं लागत नाहीत. इकडं बनवायचे आणि तिकडं लगे खायला बसलं पाहिजे. तर तिकडं सचिन, स्नेहा आणि स्वप्नी तिघंजण जेवण करत आहेत. मी डोसे पटापट त्यांना गरमागरम बनवून देते तर हे खातात. आणि बघू शकता कसे डोसे होत आहेत. आणि ही व्हिडिओ ना मी बराच वेळ बोलले परत उडवलाय का तर मी बऱ्याच वेळा मला खोकलासुद्धा ह्याच्यामध्ये आला आणि खोकताच व्हिडिओमध्ये खोकल्यानंतर परत हा डिलीट करावा लागला, परत बोलावं लागलं मला, असं झालं. तर 2-3 वेळा बराच वेळ गेला ह्याच्यात माझा. चला डोसे झाले पटापट. आणखीन दुपारचं मला जेवण वगैरे सुद्धा बनवायचं आहे. आणि जेवणात सुद्धा माझं तब्येत खराब झाल्यामुळे मी भाजी चपाती हे काय करायला गेले, हलकं फुलकं सगळं असं जेवण बनवायला लागलेलं आहे. का तर बिलकुल माझ्यात एनर्जी नसल्याने असं मला वाटायला लागलेलं आहे. 2-3 दिवसापासून खूप जास्त जर लोक आजारी पडत असेल त्यांना किती त्रास होत असेल. फक्त आपण सर्दी खोकल्याने एवढं गळाटून जातो की ते आपल्याला काही करण्याची इच्छा होत नाही. आणि माझं सुद्धा तसंच झालेलं आहे. तरीसुद्धा घरातले सगळे कामं करावंच लागतं. तिथं स्वप्नीचं खाऊन झालं तर स्नेहा आणि सचिन दोघंजण खात्यात आणि स्वप्नीचं खाऊन पण झालं. आणि शिवाय त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, सचिनला सुद्धा आवडत नाही, पण जबरदस्ती मी ह्यांना घेते. भांडे थोडेसे होते ते पटापट म्हटलं घासून घ्यावा. तर थोडेसे भांडे आहेत ते पटापट घासून घेते. आणि शिवाय दुपारचं जेवण बनवायचं मला. आणि मी माझ्यासाठी एक सकाळी काढा बनवला, ते तुम्हाला दाखवायचाच राहिला. तर मी नंतर पिताना तुम्हाला दाखवते की मी त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे. तर तो काढ्याने पिल्यानंतर सुद्धा मला थोडासा आराम पडल्याने वाटतं आहे. आणि शिवाय आता किचन वगैरे साफ करते आणि मला माझी एक सर्दीची गोळी खायची तीसुद्धा खाऊन घेते. त्या गोळीनं सुद्धा माझी थोडीशी सर्दी कमी झाली. सचिननं आणली होती ती गोळी. आणि सर्दीनं माझी इतकी म्हणजे हालत बेकार झाली ना, नाकपुसं माझ्या नाकाचं असं चमडं निघलं एवढं झाली मला सर्दी. आणि त्याने मला इतकं गळाटल्याने वाटायला आलं की माझं खूप जास्त दुखायला लागलं असं वाटायला लागलेलं आहे. नुसतं सर्दी आणि एकदम असं डोकं जाम म्हणा. आणि अधूनमधून कधी तर खोकला पण यायला लागला आहे. तर तेवढ्याने माझी हालत बेकार झाली. तर त्याच्यासाठी ही सर्दीची गोळी आहे ती पटकन खाऊन घेते. आणि मग मला दुपारचं जेवण बनवायचं आहे, ते जेवण बनवते. शिवाय काय बनवते तुम्हाला दाखवते नंतर. आणि माझा काढासुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर हे काढा केलेला मी त्यामध्ये टाकलेला आहे. अद्रक टाकली, लवंग टाकली आणि शिवाय काळी मिरी, तुळशीचे पानं आणि त्याच्यात जी मंजूळ असतो ना वरचा तो पण टाकलेला, एक तेजपत्त्याचं पान टाकलेलं आहे. आणि हे पातेलं असं छोटंसं आहे आणि हे भरून केलं होतं मी. तर सगळ्यांना पण थोडं थोडं दिलेलं आहे. चहासारखं प्यायला म्हणलं थोडं सगळंजण प्या. आणि सगळ्यानंतर पिल्यानंतर एवढा उरला आहे आणखीन. तुम्ही आता ही दोनदा म्हणा आणखीन गरम करून थोडं चहासारखं गरम पिणार आहे. तर एका साईडला मी डाळ शिजाय ठेवली, डाळ भात बनवणार आहे. तर 2 दिवस झाला, 2-3 दिवस झाले माझी तब्येत खराब आहे. तसं ह्यांना मी डाळ भात खिचडी म्हणा हे असलं जेवण चारत आहे. भाजी चपाती करायचा कंटाळा केलेला आहे. का तर माझ्या बिलकुल अंगात असं वाटायला लागलं की ताकदच नाही आहे आणि बसू वाटाने मला एकदम असं गाठल्यावर व्हायला लागलं. त्यासाठी दररोज चाललं आहे मी.
हे सगळं असं जेवण चारत आहे सगळ्यांना. आणि त्यासाठी ढोशाचं पीठचं रात्री आणून ठेवलं होतं. मी सकाळी नाश्त्याला ढोसे बनवले. आता मी डाळ भात बनवते. आणि डाळ भात असा आहे की आमच्या घरात 2-3 टाईम मला दिला ना तरीसुद्धा सगळे आवडीनं खातील, किंवा दररोज दिला तरी खातील. भाकरी नाहीत खाणार आणि चपात्या पण एवढं आवडीनं खाणार नाहीत, पण डाळ भात खातील. तर असं आहे. शिवाय डाळ तुरीचीच पाहिजे. मसूरची डाळ ही सगळी एवढी आवडीनं खात नाहीत, पण तुरीची डाळ सगळी आवडीनं खातात. आणि ही डाळ ना मी असे बनवते जेणेकरून खूप जास्त टेस्टी आणि मस्त बनते. त्या तेल टाकले मी पातेल्यामध्ये, आणि तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरी टाकली, लसूण टाकलं. लसूण चेचून टाकायचं आहे, खूप बारीक करून टाकायचं नाही. आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या. टमाटे मी 2 डाळ शिजवताना टमाटे टाकले होते. नंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरतून. आणि असे टेस्टी एकदम मस्त अशी डाळ भात तयार होतो. तर डाळ तयार झाली, आता भात शिजायला ठेवते. आणि जास्त वेळ न लागतं 10 ते 15 मिनटात जेवण तयार होते. चला तर मग जेवण झाल्यानंतर सगळ्यांना म्हटलं जेवण करूया. तर कुणाला भूक नव्हती, तर मला भूक लागली होती. चला म्हटलं मी जेवण करते, तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करा. आणि मग मी जेवायला बसले. आणि झाल्यानंतर मग कवाच्या कवा ह्या सगळ्यांनी जेवण केलं. एक जण येत होतं आणि जेवण करत होतं, आणि मी TV बघत बसले ते मस्तपैकी. चला तर मग जेवण वगैरे झालं, आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.